नमस्कार. कानडा राजा पंढरीचा हे भक्तिगीत आपण गेले 3 भाग ऐकलेत आणि सविस्तरपणे पेटीवर कसे वाजवता येतील याचं प्रात्यक्षिकही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता या गीतातील 3रा अंतरा जो आहे तो आपण आज पूर्ण करू आणि इथं एकूण 4 भागात झालेलं हे गीत आपण इथं आज पूर्ण करूया. हा राग मालकंस आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. 5 स्वरांचा राग आहे, भजनी ठेका आहे 8 मात्रांचा. आणि या भागामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील भागाच्या लिंक्स देतो. जे नवीन असतील त्यांना त्या पाहता येतील आणि त्याची माहिती पण घेता येईल. उद्देश असा आहे या सगळ्या गोष्टीचा, गाणारी पेटी हा जो काही उपद्व्याप करतो आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यांना खरोखरच शिकण्याची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, परंतु काही कारणास्तव मार्गदर्शन मिळत नाही, उपलब्ध असत नाही, शक्य होत नाही, वेळ मिळत नाही, या लोकांना मार्गदर्शन व्हावं, त्यांना घरच्या घरी त्याचा आनंद घेता यावा, शिकता यावं, यासाठी हा सगळा उपद्व्याप आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघता बऱ्याच लोकांनी या सगळ्या माझ्या जे उपक्रम आहे त्याचा त्यांनी खूप उपयोग चांगला करून घेतलेला दिसतोय. मला खूप समाधान आहे त्याचं. आज आपण या गाण्याचं, या भक्तिगीताचा 3रा अंतरा बघणार आहोत. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजींचा. काळी एक आहे, मालकंस राग आहे. आता हा जो 3रा अंतरा आहे तो उत्तरांग म्हणजे साधारण वरच्या साला चालू होतो, निसा. बघा, हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. माझा आवाज जरा आज व्यवस्थित नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करतो. गुरे असा शब्द, तो गुरे असा जर घेतला तर कसा वाजेल, मग असा घेतला तर कसा वाजेल. थोडासा त्याच्यामध्ये रियालिटी आणण्याचा प्रयत्न करायचा. आपण जसं गातो, गळ्यातून जशा हरकती आपल्या येतात तशा हरकती पेटीतूनही यायला हव्यात असा प्रयत्न करायचा. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजींचा, वाली
दामाजी जेचा दामाजीचा हे एकदा छानपैकी तालाशिवाय व्यवस्थित वाजवून दाखवतो. कसे कसे स्वर येतात ते त्याचं निरीक्षण करा. बघा, निसा, आता स्लो तालामध्ये साधारण मी इथं 75 BPM लावलेलं आहे. या सॉफ्टवेअरमध्ये माझ्या पिच कमी करणे आणि तालाचं किंवा कोणत्याही स्वर कमी जास्त करता येतो त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला खरं म्हणजे या एका ह्याच्यात देता येणं शक्य नाही. पण तसा शोध घ्या, कारण यूट्यूबला जे वाचतं किंवा जो काही एपिसोड किंवा एखादा व्हिडिओ वाचतो तो त्याचा पिच नाही कमी करू शकत आपण. तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी एक वेगळे ॲप आहेत. त्याची एक वेगळी माहिती मी एखाद्या वेगळ्या स्वतंत्र अशा एपिसोडमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे आता जे आहे ते मी ऑडिओ करून घेतलेलं आहे, व्हिडिओचा ऑडिओ करून घेतलेला आहे, तालाचा डाउनलोड करून घेतलेला आहे आणि त्याचा मी पिच बदललेला आहे. पिच म्हणण्यापेक्षा टेम्पो बदललेला आहे त्याचा. मी 100चा 75 केला आहे. तो कसा वाजतो बघा. धिन्ना धिन धिना टिन्ना धिन धिना. भजनी टाका. समेपासून सुरुवात आहे. हा ना आम्याची. खीर चाखतो. खीर समेच्या पुढची मात्रा ऑफबीट. हा समेच्या पुढची मात्रा. पुरंदरामधला पू आणि हा इथं समेत आहे बघा. वाली दामाजींचा इथं एक आलाप आहे आणि तिथं सम कुठं कुठे ते याचं ऑब्झर्वेशन करा आणि आलाप झाल्यानंतर
कानडा राधा पंढरीचा का हा शब्द जो आहे तो समेपासून चौथी मात्रा आली पाहिजे. बघा, वालीमधला वा, वाली दामाजींचा दा, जी मध्ये जीला येतो बरोबर सम. आता ही जी जागा आहे या जागेचा तुम्हाला अभ्यासच करावा लागेल आणि करेक्ट बरोबर आलाप घेऊन समेनंतर चौथी मात्रा तिथून कानडा राधा पंढरीचा कसं सुरुवात करता येईल हा अभ्यास आहे. कारण हे कितीही वेळा जरी तुम्हाला शिकवलं तरी ते स्वतः केल्याशिवाय आणि स्वतः प्रयत्न केल्याशिवाय लक्षात येणार नाही. त्यामुळं कोणतीही गोष्ट अभ्यास केल्याशिवाय शक्य नाही हे लक्षात घ्या. आता हा अंतरा पुन्हा तालावर वाजून दाखवतो. गेल्या काही भागामध्ये आपण हे संपूर्ण भक्तिगीत पाहिलं. आज शेवटचा त्याचा अंतराही पाहिला. याच्यानंतर मी पुन्हा व्यवस्थित नेहमीच्या स्पीडमध्ये हे गाणं लगेच तुम्हाला वाजून दाखवणारच आहे मी आत्ता. तत्पूर्वी एक विनंती, हे तिन्ही भाग पुन्हा तुम्ही ऐका. ज्यांना खरोखरच हार्मोनियमवर हे गाणं वाजवायची इच्छा आहे, शिकायची इच्छा आहे, त्यांना हे खूप मार्गदर्शक ठरेल असा माझा विश्वास आहे. कारण क्लासमध्ये जाऊनसुद्धा किंवा कोणाचं मार्गदर्शन घेऊनसुद्धा शेवटी प्रयत्न हा तुमचा तुम्हालाच करावा लागतो. त्यामुळं मार्गदर्शन कोणीही करेल किंवा मी पण ते केलेलंच आहे, परंतु त्या मार्गदर्शनाचा योग्य तो उपयोग करून, अभ्यास करून, गाणं खूप वेळा ऐकून, त्याच्या जागा ऐकून, समजून, तालाच्या मात्रा समजून हे सगळं करणं हे खूप आनंदाचं काम आहे. मला असं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये आनंद आहे. हे कंटाळवाणं काम समजायचं काही कारण नाही आहे, आनंदाचं काम आहे. परमेश्वर भक्ती करताना जसं नामस्मरण करतो आपण तशी ही प्रक्रिया आहे आणि स्वरांची पूजा ही परमेश्वराची पूजा आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये तुमचा जितका वेळ जाईल तितका तुम्हाला आनंद तुमचा द्विगुणित होईल यात शंकाच नाही आहे. तर हा माझा प्रयत्न तुमच्या निश्चित उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे. आता यानंतर हे गाणं नेहमीच्या स्पीडमध्ये मी तुम्हाला वाजवून दाखवतो आणि यानंतर हा भाग इथं आपण संपवू. धन्यवाद. मी आता गाणं तुम्हाला वाजवून दाखवतो, ते तुम्ही ऐका.
धन्यवाद. अशा पद्धतीनं हे भक्तिगीतेचं आपण पूर्ण केलेलं आहे. आता यानंतर बघू आपण एखादं चांगलं गीत घेऊ, पण दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्याचा अभ्यास तुम्ही करा. पुन्हा पुन्हा मला तेच सांगायचं आहे. दुसरं असं की अजून एका गोष्टीबद्दलचं इथं सांगायचं असं की काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला नोटेशन्स द्या, पण त्याबद्दल मी माझे विचार यापूर्वीच व्यक्त केलेले आहेत आणि त्याबद्दलचं एक पूर्णपणे स्वतंत्रपणे एक भाग तयार करून प्रसिद्ध करावा असं माझ्या डोक्यात आहे. ते करतो मी. तथापि नोटेशन न देता, न तयार करता कसं गाणं वाजवता येतं याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवत असतो आणि तीच योग्य पद्धत आहे अशी माझी ठाम समजूत आहे. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला यश येईल आणि माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. मी इथं थांबतो. धन्यवाद.